धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली माननीय शरद पवारांची भेट. गुप्त भेटीमुळे चर्चेंना उधाण. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराज असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थानावर सिल्वर ओकवर जाऊन धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटीलला भाजपला लवकरच धक्का देणार हे निश्चित झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटलांच्या भेटीबाबत मोहिते पाटील कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र याबाबत मोहिते पाटील कुटुंबातील एकही व्यक्ती काहीच बोलण्यास तयार नाही. शरद पवारांच्या घरासमोर उभ्या असलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधींना चुकवत धैर्यशील मोहिते पाटलांनी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि मोहिते पाटील यांच्यात जवळपास 1.25 तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्या काही अडचणी शरद पवार यांना सांगितल्या असून यावर सोमवारी 8 एप्रिल रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. काल सिल्वर ओकच्या मागील प्रवेशद्वारानं मोहिते पाटील यांनी प्रवेश घेत ही गुप्त बैठक घेतल्याची चर्चा आहे. मोहिते पाटील यांनी ही गुप्त बैठक ठेवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याच्यापूर्वीच शरद पवार यांच्या निवासस्थानी उपस्थित असणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी ही बातमी लीक केली आणि मोहिते पवार भेटीची माहिती बाहेर पडली. गेल्या अनेक दिवसापासून मोहिते पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरू होती. यातच काही दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघात उतरणार असल्याचं सांगितल्याने या प्रक्रियेला वेग आलाय. दरम्यान सध्या मोहिते पाटील हे भाजपमध्ये असून रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेतील आमदार आहेत. उमेदवारीसाठी इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते पाटील हे देखील भाजप संघटनेच्या वरिष्ठ पदावर असल्यानं या भेटीची गुप्तता पाळण्यात आली होती.